धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेत. म्हणजे अर्थाला एवढं महत्त्व आहे आणि आपण ते महत्त्व दिलं पाहिजे. लाओझी म्हणून एक चायनीज फिलॉसॉफर आहेत, त्यांनी असं म्हटलेलं की नेचर डज नॉट हरी येट एव्हरीथिंग इज अकम्प्लिश्ड. म्हणजे आजचा जो विषय होता आपला की तरुण पिढी वेळच नाही ना, म्हणजे ब्लिंकिटवरनं वेल्थ क्रिएशन नाही होऊ शकत. कारण जसं दीपिका त्या पिक्चरमध्ये म्हणते की कुछ ना कुछ छुटे काही बनी, त्यामुळे ते काहीतरी सुटणार आहे आपल्या हातातनं. ते हरकत नाही सुटलं तर. प्लॅनिंग व्यवस्थित करा. भोगवादी संस्कृतीकडनं आत्मभानाकडे जाणारा हा प्रवास आहे. मुळात कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये आपण आहोत. प्रत्येकजण इथे माल विकतोय आणि ॲडव्हर्टाइजमेंट खूप मोठ्या प्रमाणावरती होते. हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जरी चांगलं असलं तरी आपल्या घरातली जर अर्थव्यवस्था आणि आपलं बजेट सांभाळायचं असेल तर तो आत्मभानाकडे जाणारा जो प्रवास आहे त्या प्रवासावरती आपण येऊन थांबलं पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे की आपली गरज काय आहे. 3 खलनायक पर्सनल फायनान्समधले, 3 विलन्स. सो पहिला विलन आहे की इन्फ्लेशन, दुसरा विलन आहे लॅक ऑफ इन्शुरन्स आणि तिसरा विलन आहे लॉन्जिव्हिटी ऑफ लाईफ. जर तुमची गुंतवणूक त्या इन्फ्लेशनला बीटच करत नसेल तर ॲक्च्युली यू आर अर्निंग मायनस रिटर्न्स. तुमचे निगेटिव्ह रिटर्न्स आहेत हे आपल्याला कळत नाही. आता खूप वेळा काय होतं, चूक कुठे होऊ शकते की आजचा खर्च बघून आपण मेडिकल इन्शुरन्स घेतो. मुळामध्ये मेडिकल इन्शुरन्स येणाऱ्या काही काळामध्ये काय खर्च असेल. कारण आज जर तुला वाटलं की 10 लाख रुपये सफिशियंट आहेत, पण विच इज नॉट ट्रू. म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही, मला जो आजार होणार ना तो 5 लाख रुपयापुरताच होणार आहे. मला जो आजार होणार तो त्याचा खर्च 10 लाख रुपयापुरताच असेल. तर ही सर्टनिटी लाईफमध्ये आपण खूप म्हणजे बाळभूतपणाने, इफ आय यूज दिस वर्ड, आपण रिस्क मॅनेजमेंटचं प्लॅनिंग करतो. जर मी तुला विचारलं की गेले 5 वर्षामध्ये तुझा पगार किती वाढला, तर साधारण एक तुला अंदाज असेल की यावर्षी एवढा होता, पुढच्या वर्षी एवढा झाला, अशा पद्धतीने. आता तुला मी दुसरा प्रश्न विचारतो की गेले 5 वर्षामध्ये तुझा एक्सपेन्स किती वाढला, तुझा खर्च किती वाढला. की आपण एक्सपेन्स मॅनेजमेंट आपल्या गावीही नाही आणि एक्सपेन्स मॅनेजमेंट केलं पाहिजे. पूर्वीचे आपले आई बाबा, आजी आजोबा हे सगळं खर्च लिहून काढायचे. आपण मुळामध्ये मनुष्य प्राणी आहोत असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा प्राण्याचा एक गुणधर्म असतो तो असा की प्राणी नेहमी कळपामध्ये राहतात. मग बिहेवियरल फायनान्सची एक कन्सेप्ट आहे हर्ड मेंटॅलिटी, की आजूबाजूचा माणूस काय करतोय ते बघून आपण प्रेरित होतो, उत्तेजित होतो किंवा त्यांनी इन्फ्लुएन्स होतो आणि मग तो खर्च केला जातो. नमस्कार, मी गौरव मुठे. लोकसत्तामध्ये तुम्हा सगळ्या वाचक प्रेक्षकांचं मी स्वागत करतो. आज आपल्याकडे समीर नेसरीकर सर आलेत. सर, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. सरांचा एक ओळख करून द्यायची तर असं की सर लोकसत्ताचे स्तंभलेखक आहेत. लक्ष्मीची पावले हे त्यांचं जे सदर होतं ते खूप नावाजलं होतं, गाजलं होतं. बऱ्याच वाचकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. सरांची ओळख करून द्यायची तर सरांचा पर्सनल फायनान्स या विषयावरती जवळजवळ त्यांचा 25 वर्षांचा अनुभव आहे. सुरुवातीची 2 वर्ष त्यांनी NSDLमध्ये काम केलं. त्यानंतरची 16 वर्ष कोटक महिंद्रा म्युच्युअल फंडसारख्या मोठ्या AMCमध्ये ते कार्यरत होते आणि गेल्या 3 वर्षांपासून साधारणतः ते गुंतवणूक मार्गदर्शक आहेत. तर या सगळ्या त्यांच्या प्रवासाबद्दलही आपण जाणून घेणार आहोत. आणि दुसरीकडे आपण एकीकडे बघतोय की अमेरिकेत सध्या काय घडामोडी चालल्या आहेत, त्याचा भारतावरती कसा परिणाम होतो आहे किंवा इतर काही जागतिक घडामोडी असतील त्याचा परिणाम कसा होतो आहे आणि या सगळ्या परिणामांनंतर पर्सनल फायनान्स कसा असावा, म्हणजे या सगळ्या घटनांचा आपल्यावरती होणारा परिणाम कसा टाळता येऊ शकतो आणि त्यातनं आपलं फायनान्स कसं असलं पाहिजे याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. कॉर्पोरेट करिअरमधून गुंतवणूक मार्गदर्शक असं स्थित्यंतर कसं झालं तुमचं आणि एकूण इन्व्हेस्टरचा माइंडसेट कसा असतो याबद्दल तुमचा अनुभव काय सांगतो? धन्यवाद गौरव, मला इथे बोलवल्याबद्दल. लोकसत्ताचे आभार. आणि स्थित्यंतर हे खूप नॅचरल होतं तसं बघितलं तर. आत्ता लोक म्युच्युअल फंडविषयी जाणून घेत आहेत किंवा त्यांना माहिती होतं आहे. साधारण 1999 साली जेव्हा मी CA करत होतो तेव्हा मी पहिल्यांदी या क्षेत्राची ओढला गेलो आणि 1999मध्ये मी माझी पहिली गुंतवणूक केलेली आणि त्यानंतर मग हळूहळू या क्षेत्राचं आकर्षण वाढत गेलं. सुदैवाने पहिली काही वर्ष NSDLमध्ये आणि त्यानंतर 16 वर्ष कोटक AMCमध्ये मी वेगवेगळ्या पदांवरती काम केलं. त्यामुळे म्हणजे इन्व्हेस्टर रिलेशन्सपासनं अगदी कंप्लायन्समध्ये आणि नंतर प्रोडक्ट्समध्ये आणि प्रोडक्ट्समध्ये पण डोमेस्टिक प्रोडक्ट्स ॲज वेल ॲज इंटरनॅशनल प्रोडक्ट्स हा सगळा एक अभ्यास झाल्यानंतर मला असं वाटलं की आपण म्हणतो ना ते इनर कॉलिंग असतं
सो ॲट अराउंड 45 मला असं वाटायला लागलं की स्वतःचं काहीतरी चालू करावं. आणि अर्थसाक्षरता भारतामध्ये ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात अजूनही नाही. त्यामुळे मला तो सारखा आतून वाटत गेलं की आपण काहीतरी केलं पाहिजे या क्षेत्रामध्ये. आणि मग तो मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि गेले 3-3.5 वर्ष मी अर्थसाक्षरता आणि अर्थातच हा व्यवसाय मी अंगीकारला आणि त्या क्षेत्रात कार्यरत आहे. खूप नॅचरल ट्रान्झिशन होतं. आणि इन्व्हेस्टरचा माइंडसेटबद्दल जर तू मला विचारशील तर त्याचं उत्तर असं आहे की अजूनही लोकांना थोडीशी भीती आहे. म्हणजे गुंतवणूक करायच्या आधी अजूनही लोकांना असं वाटतं की अरे आपले पैसे बुडले तर, हा प्रश्न अजूनही लोकांच्या मनात येतो. मुळामध्ये मला सगळ्यांना आम्ही जेव्हा पर्सनल काउन्सिलिंग करतो तेव्हाही हेच सांगतो की डर के आगे जीत आहे. त्यामुळे ज्या क्षणाला तुम्ही ही भीती कंट्रोल कराल त्याच्यानंतर तो तुमचा भाग्याचा दिवस असेल. त्याच्यानंतर खरं तर ग्रोथ तुमची चालू होईल. एक रिसर्च असं सांगतो की अजूनही गुंतवणूक करायच्या आधी 75% इन्व्हेस्टर्स आपले पैसे बुडणार तर नाहीत ना याच मानसिकतेनं सुरुवात करतात. म्हणजे थोडीशी अशी निगेटिव्ह सुरुवात होते. ते थोडं बदलण्याचा मी प्रयत्न केला 3-4 वर्षामध्ये. आणि असं जाणवत गेलं आणि जाणवतंसुद्धा की सामान्य गुंतवणूकदार 3-4 वर्षाच्या पलीकडे आपल्या आयुष्याचं प्लॅनिंग करू शकत नाही. म्हणजे व्हिज्युअलायझेशन थोडंसं कमी पडतं. तर थोडासा माझा जो कॉर्पोरेट अनुभव आहे त्याचा फायदा घेऊन इन्व्हेस्टरच्या जीवनामध्ये अर्थक्रांती आपण काही घडवू शकतो का, थोडंफार त्याला मार्गाला लावू शकतो का, अशा दृष्टीने हा प्रयत्न झाला आणि अत्यंत आनंददायी प्रवास चालला आहे. सर, लोकसत्तामधलं लक्ष्मीची पावले हे सदर तुमचं गाजलं होतं. तर एकूणच लोकसत्तामधला लेखमाला लिहिण्याचा तुमचा अनुभव कसा होता? संस्मरणीय अनुभव होता आणि सुखद अनुभव होता. खरं म्हणजे एवढी वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केल्यानंतर मराठीमध्ये असं काही लिखाण झालं नव्हतं. परंतु थोडंसं बॅकग्राऊंड होतं मराठीचं, लिहिण्याचं बॅकग्राऊंड होतं. 10वी नंतर मी पहिल्यांदा लिहिलं आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीने ती लेखमाला चालवली गेली. इक्विटी म्युच्युअल फंडमधले वेगवेगळ्या ज्या कॅटेगरीज आहेत त्याच्याबद्दल ती माहिती होती. आश्चर्य वाटेल की आपल्याला असं वाटतं की वाचक वर्ग केवढा सजग असतो. म्हणजे लोकसत्ता ऑनलाईनला रात्री माझ्या अंदाजानुसार 1 ते 4 कधीही तो पेपर अपलोड व्हायचा आणि मला काही जणांचे ईमेल्स अगदी सकाळी पण आलेले आहेत. आणि वेगवेगळे अनुभव येत गेले. एखादा किस्सा म्हणून तुम्हाला सांगतो की एका माणसाने मला ईमेल करून दिलं की तुमचा तपशील चुकला आहे. आय थिंक पहिला दुसरा माझा लेख होता आणि अर्थात सगळ्याच लेखांमध्ये आपण काळजी घेतो. तर तपशील चुकला आहे. मग मी त्याला माझा नंबर दिला, मग आमचं बोलणं झालं. तर तुला गौरव आश्चर्य वाटेल त्या लेखामध्ये मी असं लिहिलेलं की म्हणजे श्रीमंती हा म्हणजे श्रीमंत होणे हा फक्त श्रीमंत म्हणजे उच्चभ्रू समाजाचा विषय नसून हा गरिबांचाही विषय आहे आणि श्रीमंत होण्यावरती त्यांचाही तेवढाच अधिकार आहे. या दृष्टिकोनातनं मी एक कोष्टक दिलेलं आणि त्यात असं लिहिलेलं की ₹1500 जर आपण इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली, फक्त ₹1500 पर मंथ, आणि एका गरिबांनी समजा अशी गुंतवणूक चालू केली आणि त्यांनी समजा वयाच्या 25व्या वर्षी ही गुंतवणूक चालू झाली, 60व्या वर्षापर्यंत तो समजा असं ॲझम्पशन केलं की ₹1500 दर महिना त्यांनी गुंतवले तर 12% CAGR नी साधारण त्याचे ₹1 कोटी होतात. हो. तर त्याला हे आश्चर्य वाटलं की हे कसं शक्य आहे. मग मी त्याला तेच सांगितलं की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग नावाचा एक प्रकार असतो. सो असा एक अनुभव होता वेगळा. काही मित्र भेटले जुने, जे शाळांनंतर मला भेट झालीच नव्हती. मग एकाने मला नंबर घेऊन मला त्याने विचारलं की अरे तू आजकाल म्युच्युअल फंडामध्ये खेळतोस ना. तर ह्या वाक्यावरती एकतर मित्र भेटल्याचा आनंद होता, परंतु दुसरं त्यातला बाजू अशी होती की अरे ह्या व्यक्तीला म्हणजे म्युच्युअल फंड काय हेच कळलेलं नाही आहे. जी व्यक्ती असं म्हणू शकते की म्युच्युअल फंडात खेळतोस ना, तर मग हे हा सगळ्या अनुभवांवरनं वाटत गेलं की अर्थसाक्षरता खूप करण्याची गरज आहे आपल्याला आणि आपण योग्य दिशेने चाललो आहे. या पद्धतीचा एक आपल्याला एक कॉन्फिडन्स मला आला नंतर. आजचा मुख्य विषय म्हणजे पर्सनल फायनान्स आहे. हो. तर श्रीमंत होण्याची पहिली पायरी काय असते याबद्दल काय सांगाल? अर्थात खूप मोठा विषय आहे गौरव हा. 2 प्रकाराने आपण श्रीमंत होऊ शकतो. एक प्रकार असा आहे की आपण नोकरी न करता आपला स्वतःचा व्यवसाय करावा. म्हणजे गौरव, आता समजा तुला एक छानपैकी वडा बनवता येतो आहे, तर वडापाव चांगला असेल आपण बनवता आला तर आपण त्या स्किलसेटवरती पण श्रीमंत होऊ शकतो.
आपल्याला फिश करी बनवता येते छान. तर आज अख्खी इकॉनॉमी तुमच्या सपोर्टला उभी आहे की जर तुम्ही कुठल्याही शहरात असाल पण तुमच्याकडे स्किल सेट असेल तर तुम्ही व्यवसायामध्ये उतरून श्रीमंत झालं पाहिजे. हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार असा आहे की जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा वेगळ्या पद्धतीने तुमचं आयुष्य चाललेलं असेल तर मग गुंतवणूक करून श्रीमंत तुम्हाला बनावं लागेल. आणि त्यासाठी ना सर्वात पहिली पायरी अशी आहे की म्हणजे श्रीमंत कोण होतो गुंतवणूक करून, तर एक सिम्पल फंडा त्याचा असा आहे की आयुष्यभर ज्याचा सेव्हिंग्स रेट जास्त राहतो तो माणूस श्रीमंत होतो. सी इट्स व्हेरी इझी इक्वेशन. आपल्याला पैसे मिळतात म्हणजे आपलं इन्कम असतं आणि आपला खर्च होत राहतो. खर्च झाल्यानंतर जी शिल्लक उरते त्याच्यामधनं खरं तर आपण गुंतवणूक करतो. सध्याच्या जगामध्ये जिथे भरपूर समाज आपल्याला सांगतो की तुझ्याकडे iPhone 17 Pro पाहिजे, समाज आपल्याला सांगतो की तुझ्याकडे नॉर्मल गाडी नको, तुझ्याकडे XUV पाहिजे. त्यामुळे होतं कसं की तो खर्च जास्तीत जास्त वाढत जातो आणि मग आपल्याकडे काही उरत नाही. तर लक्षात ठेवायचं की सेव्हिंग्स रेट आपला जर चांगला राहिला आयुष्यभर, आणि त्याच्यासाठी एक ट्रिक आहे. ती ट्रिक अशी आहे जी मी सगळ्यांना सांगतो मुद्दामून. जर तुम्ही सॅलरीड असाल आणि तुमची अमाऊंट फिक्स्ड असेल, एक सर्टन फिक्स्ड अमाऊंट तुम्हाला मिळते दरवर्षी, मग पुढच्या वर्षी प्रमोशन किंवा वाढ झाली तर पैसे वाढतात. तर 100 रुपये समजा तुम्हाला नेट टेक होम तुमचा येत असेल दर महिन्याला, तर ॲझम्पशन करायचं की तुमच्याकडे 80 रुपयेच येत आहेत आणि ते 20 रुपयाचं ओव्हर अँड अबाव युअर प्रॉव्हिडंट फंड वगैरे याच्या पलीकडे जाऊन तुम्ही गुंतवणूक करायची आणि 80 रुपयामध्ये घर चालवायचं. 80 रुपयामध्ये जर तुम्ही घर चालवू शकलात तर तुमचं ॲटोमॅटिकली ती इन्व्हेस्टमेंट बाजूला वळती राहील. आणि जर ती इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये किंवा इक्विटी ॲसेट क्लासमध्ये जर तुम्ही केली तर एक मोठी संपत्ती निर्मिती एका काळानंतर होऊ शकेल. तर ह्या 2 गोष्टींचं तुम्ही भान ठेवलं तर तुम्ही म्हणजे दोन्ही प्रकार आहेत. एक स्वतः व्यावसायिक व्हायचं किंवा धंदा चालू करायचा, आणि दुसरं म्हणजे ते शक्य नसेल तर मग अशा पद्धतीने गुंतवणूक करायची की जे धंदा करतायत, जे व्यवसाय करतायत त्याच्यामध्ये तुम्ही पार्टनरशिप घ्यायची. ओके. त्या पद्धतीने तुम्ही श्रीमंत होऊ शकतात असं मला वाटतं. बऱ्याचदा असं होतं की सॅलरी खूप आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, पैसे आहेत, पण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायची वेळ येते तेव्हा पैसेच उरत नाही. तर हे कोडं कसं सोडवायचं? आणि मगाशी आपण जे बोललो की समाजाचा दबाव किंवा काही प्रलोभ नसतं की माझ्याकडे आयफोन हवाच किंवा बाकी बाहेर मित्रांकडे आहे म्हणून हे हवं, तर या सगळ्या गोष्टी कशा बसवायच्या? तुला मी एक गौरव मजा सांगतो आणि माझं ऑब्झर्वेशन आहे, तुझंही असेल असे, की जर मी तुला विचारलं की गेले 5 वर्षामध्ये, आता तू इंडियन एक्सप्रेसमध्ये नोकरी करतोस, तर गेले 5 वर्षामध्ये तुझा पगार किती वाढला, तर साधारण एक तुला अंदाज असेल की यावर्षी एवढा होता, पुढच्या वर्षी एवढा झाला, अशा पद्धतीने. आता तुला मी दुसरा प्रश्न विचारतो की गेले 5 वर्षामध्ये तुझा एक्सपेन्स किती वाढला, तुझा खर्च किती वाढला. तर ह्याचं उत्तर देणं जरा डिफिकल्ट जाईल तुला. बरोबर. आणि मुळामध्ये हाच मेन प्रॉब्लेम आहे की आपल्याला काय होतं आहे की पैसे आपल्याला मिळतात, पगार वाढतो, किंवा जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमचं इन्कम त्या अर्थाने कन्सल्टन्सी चार्जेस वाढतात, परंतु त्या प्रमाणामध्ये पैसे पण खर्च होत आहेत. आणि मूळ मुद्दा हाच आहे की आपण एक्सपेन्स मॅनेजमेंट आपल्या गावीही नाही, आणि एक्सपेन्स मॅनेजमेंट केलं पाहिजे. पूर्वीचे आपले आई बाबा, आजी आजोबा हे सगळं खर्च लिहून काढायचे. बरोबर. आज जर तू असं लिहायला बसलास किंवा नोट करायला बसलास तर ते शक्य होत नाही आपल्याला. जीपे नावाची एक सुंदर सुविधा आपल्याकडे आहे की आपण गेल्यानंतर पटकन स्कॅन करतो आणि तो खर्च होतो. इफ यू टेक अ टोटल ऑफ दॅट जीपे फॉर कपल ऑफ मंथ्स तुला कळेल की खर्च किती होतो आहे. त्यामुळे एक्सपेन्स मॅनेजमेंट आपण करायला शिकलो पाहिजे. दुसरं म्हणजे काय होतं, म्हणजे मगाशी आय थिंक बोलताना आपण बोललो की देर इज समथिंग कॉल्ड ॲज इंड्यूस कन्झम्पशन. म्हणजे माणूस म्हणजे समाजप्रिय आहे आणि आपण मुळामध्ये मनुष्य प्राणी आहोत असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा प्राण्याचा एक गुणधर्म असतो तो असा की प्राणी नेहमी कळपामध्ये राहतात. बरोबर. मग बिहेवियरल फायनान्सची एक कन्सेप्ट आहे हर्ड मेंटॅलिटी, की आजूबाजूचा माणूस काय करतोय ते बघून आपण प्रेरित होतो, उत्तेजित होतो किंवा त्यांनी इन्फ्लुएन्स होतो आणि मग तो खर्च केला जातो. सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये समाज आपल्याला सांगतोय की तुझ्याकडे काही काही ह्या गोष्टी पाहिजेत आणि आपल्याला असं वाटतं त्या गोष्टी जर आपल्याकडे नसतील तर आपण कुठेतरी कमी पडू. ही एक अपराधीपणाची भावना म्हणा किंवा न्यूनगंड म्हणा अशा पद्धतीने तो येतोय तरुण पिढीच्या मुळामध्ये मनामध्ये.
आणि त्यामुळेच तो खर्च केला जातो आणि तिथे तुमचं वेल्थ क्रिएशनचं गणित पूर्णपणे बिघडतं. कारण आधी आपण म्हटल्याप्रमाणे जर सेव्हिंग्जच तुमचं झालं नाही तर वेल्थ क्रिएशन कशी होणार? म्हणजे सेव्हिंग्स, त्याच्यानंतर गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट आणि त्यानंतर जो परतावा मिळेल ओव्हर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम, त्याच्यानंतर खरं तर वेल्थ क्रिएशन होते आपली. तर मला असं वाटतं की जो भोगवादी संस्कृतीकडनं आत्मभानाकडे जाणारा हा प्रवास आहे. मुळात कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये आपण आहोत, प्रत्येकजण इथे माल विकतोय आणि ॲडव्हर्टाइजमेंट खूप मोठ्या प्रमाणावरती होते. हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जरी चांगलं असलं तरी आपल्या घरातली जर अर्थव्यवस्था आणि आपलं बजेट सांभाळायचं असेल तर तो आत्मभानाकडे जाणारा जो प्रवास आहे त्या प्रवासावरती आपण येऊन थांबलं पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे की आपली गरज काय आहे. सी, नीड्स, वॉन्ट्स आणि ड्रीम्स ह्या पायऱ्या असतात. नीड्सच्या पलीकडेच जाऊन आपण सुरुवात करतो. नीड्स, वॉन्ट्स आणि ड्रीम्स हे थोडे डिस्टंट ड्रीम असतात. परंतु आजकालची सगळी नवीन पिढी नीड्सच्या पलीकडे गेलेली आहे आणि तिथेच तर खरी मेख आहे. आणि तिथे तुमचा सेव्हिंग्स रेट राहूच शकत नाही. तर तो इंट्रोस्पेक्शनचा विषय आहे प्रत्येकाने. आणि मुळामध्ये ना एक्सपेन्स मॅनेजमेंट करून बघावं. म्हणजे मी मुद्दामून माझ्या क्लायंट्सना काही मध्यंतरी सांगितलेलं की तुम्ही UPIचं कुठलंही ॲप ठेवू नका. 1 महिनाभर हा प्रयोग करा. गेले 6 महिन्यातलं एक्सपेन्सचं ॲव्हरेज, खर्चाचं ॲव्हरेज आणि ज्या महिन्यामध्ये तुमचं UPI ॲप नाही आहे त्याचं ॲव्हरेज, म्हणजे त्याचं त्या महिन्यातला खर्च, याचं प्रमाण बघा. तुला आश्चर्य वाटेल, हा प्रयोग केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ 20% फरक पडतो. म्हणजे जवळजवळ कॅशच वापरायची फक्त. ॲब्सोल्युटली कॅश वापरायची. म्हणजे प्रयोग म्हणून करा. कन्व्हिनियन्सच्या दृष्टीने थोडंसं डिफिकल्ट होईल, पण आपण प्रयोग म्हणून करूया ना. शेवटी जर आपले पैसे वाचणार असतील बरोबर आणि आपण योग्य मार्गाला जाणार असू तर प्रयोग म्हणून करायला काय हरकत आहे. ज्यावेळी मला स्वतःला पर्सनल फायनान्स, जेव्हा माझं फायनान्स करायचं आहे तर अशावेळी काय काय धोके संभवतात आणि काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे? सो हा विषय तसा खूप मोठा आहे, परंतु मी थोडक्यात सांगतो. मग याला आम्ही गमतीने ना 3 खलनायक असं म्हणतो पर्सनल फायनान्समधले. 3 विलन्स आहेत पर्सनल फायनान्समधले. सो पहिला विलन आहे की इन्फ्लेशन, दुसरा विलन आहे लॅक ऑफ इन्शुरन्स किंवा इनॲडेक्वेट इन्शुरन्स आणि तिसरा विलन आहे लॉन्जिव्हिटी ऑफ लाईफ. लॉन्जिव्हिटी ऑफ लाईफ, आपल्याला असं म्हटलं गेलं की आयुर्मान आपलं वाढलं तर एका अर्थाने चांगलं असतं, परंतु पर्सनल फायनान्सच्या दृष्टीने आपल्याला माहीत नाही की आपला शेवटचा दिवस कधी आहे आणि हा एक छोटासा प्रॉब्लेम असू शकतो. तो मी तुला सांगतो कसा. पहिलं म्हणजे इन्फ्लेशन. सो आता तुम्ही जेव्हा गुंतवणूक करता, तुमच्याकडे कोणी माणूस येऊन सांगत असेल की इथे गुंतवणूक करूया, ह्या प्रोडक्टमध्ये करूया, दुसऱ्या प्रोडक्टमध्ये, अशा ABCD असे 4 प्रोडक्ट्स असतील, तर पहिला प्रश्न आपण स्वतःला विचारलं पाहिजे की यातला जो परतावा आहे तो इन्फ्लेशन बीटिंग होणार आहे की नाही. म्हणजे साधारण RBIच्या बुक्समधलं इन्फ्लेशन आणि ऑन ग्राउंड इन्फ्लेशन ह्याच्यामध्ये थोडासा तफावत आहे. जर तू मला विचारशील तर एज्युकेशन इन्फ्लेशन, मेडिकल इन्फ्लेशन हे डबल डिजिटच्या वरती आहे. ऑन अन ॲव्हरेज जे फूड इन्फ्लेशन किंवा अशा प्रकारचं इन्फ्लेशन आहे ते सिंगल डिजिटमध्ये आहे. जर तुमची गुंतवणूक त्या इन्फ्लेशनला बीटच करत नसेल तर ॲक्च्युली यू आर अर्निंग मायनस रिटर्न्स, तुमचे निगेटिव्ह रिटर्न्स आहेत, हे आपल्याला कळत नाही. तर हे एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरं असं की लॅक ऑफ इन्शुरन्स. आता आपण जेव्हा पर्सनल फायनान्सचा विचार करतो तेव्हा एका साईडनी तुझं वेल्थ क्रिएशन आणि दुसऱ्या साईडनी रिस्क मॅनेजमेंट. तर रिस्क मॅनेजमेंट पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे इन्शुरन्सच्या अँगलनी. तर 4 प्रकारचे गौरव इन्शुरन्सेस आहेत. तर मला खूप कमी माणसं अशी दिसलेली आहेत की ज्यांच्याकडे 4ही इन्शुरन्स टाईप्स आहेत. म्हणजे जनरली टर्म इन्शुरन्स आता खूप स्प्रेड झाला आहे, प्रत्येकजण घेतोच. कॉम्प्रिहेन्सिव्ह मेडिकल इन्शुरन्स नावाचा एक प्रकार आहे. तो म्हणजे मेडिक्लेम बेसिकली त्याला जेव्हा आपण पूर्वापार म्हणत आलो. तर कॉम्प्रिहेन्सिव्ह मेडिकल इन्शुरन्स एका मोठा इन्शुरन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आजच्या घटकेसाठी नाही, म्हणजे आजच्या गरजेसाठी नाही, येणाऱ्या 10 वर्षाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी तो अत्यंत आवश्यक आहे. खेळाडू असाल तुम्ही किंवा कलाकार असाल तर तुमच्यासाठी पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स खूप महत्त्वाचा इन्शुरन्स आहे. आणि ज्या पद्धतीने आपली लाईफस्टाईल रन होतो आहे, ज्या पद्धतीने आपण सिडेंटरी लाईफस्टाईल जगतो आहे, तर तेव्हा तुमचा क्रिटिकल इलनेस कवर पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर हे 4 इन्शुरन्सेस तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. तिसरा म्हणजे लॉन्जिव्हिटी ऑफ लाईफ. सो आपला भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा साधारण आपलं आयुर्मान 50-55च्या दरम्यान होतं. आता
खूपशे फॉरेन युनिव्हर्सिटीज असं म्हणतात की ह्युमॅनिटी विल लीड अ 100 year लाईफ. तर भारतामध्ये पण आत्ता या घडीला जर तुम्ही आयुर्मान बघाल तर साधारण 70-75च्या दरम्यान आहे. देर इज अ कन्सेप्ट कॉल्ड मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हा डेटा रिलीज केला आहे. आपल्याकडे पॉवर्टीचे जे निकष होते रोटी कपडा मकान त्याच्या निकषात थोडे पलीकडचे निकष घेऊन हा डेटा बनवला जातो. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी आणि ह्याच्यामध्ये थोडं प्रमाण हे कमी कमी होतं आहे. म्हणजे बेसिकली आपल्याला साधन सुविधा वाढत आहेत, आपल्या एन्व्हायरमेंट चांगलं होतं आहे अशा अर्थाने. तर मेडिकल फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, त्यामुळे आपलं आयुर्मान वाढत जाणार आहे. त्यामुळे जोपर्यंत तुमचे पैसे येत आहेत, म्हणजे आता 60ला आपली रिटायरमेंट समजूया, तर 60पर्यंत साधारण तुमचा कॅश फ्लो राहणारच आहे. बरं, 60 हा एक वेगळा आकडा आहे बरं का. म्हणजे पूर्वीप्रमाणे 60 हे ठीक होतं. आजच्या घडीला जर तू कुठल्या तरुणाला विचारशील तर तो म्हणशील 60 वगैरे म्हणजे अशक्य आहे, म्हणजे आम्ही 40-45ला कदाचित नोकरीतनं बाहेर पडू असं. परंतु एक ढोबळमानाने 60 जर आकडा पकडला आणि 85 वर्षापर्यंत जर आपण आयुष्य जगणार असू तर त्या पुढच्या 25 वर्षामध्ये आपण आत्मनिर्भर राहणार आहोत की नाही याचं प्लॅनिंग जेव्हा तुम्ही नोकरी करताय, जेव्हा तुम्ही फुल फॉर्ममध्ये आहात, बॅट्समन जसा फुल फॉर्ममध्ये असतो तेव्हापासून करणं गरजेचं आहे. तर ह्या 3 गोष्टी जर तुम्ही सांभाळल्यात, परत एकदा सांगतो, इन्फ्लेशन बीटिंग ॲसेट्स म्हणजे गुंतवणूक, दुसरं म्हणजे पर्याप्त इन्शुरन्स आणि तिसरं म्हणजे लॉन्जिव्हिटी ऑफ लाईफच्या दृष्टिकोनातनं तुमचं ॲसेट अलोकेशन. सी, जर तुम्ही रिस्क अवर्स असाल, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की नाही शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये नको, आपण ट्रेडिशनल ॲसेट क्लासेसमध्ये जाऊ, तर तो एका काळापर्यंत ठीक आहे. ओके, जेव्हा तुमचं इन्कम स्टॉप होणार, त्यामुळे देर इज समथिंग कॉल्ड एज पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी. जर आज जर आपण गप्पा मारतोय आणि आपण बोललो की आपल्याकडे आता 10 कोटी रुपये आहेत, तुझ्याकडे 10 कोटी, माझ्याकडे 10 कोटी, ओके, तर जर इन्फ्लेशन आपण पकडलं ऑन ॲन ॲव्हरेज इन्फ्लेशन 7%, तर एक रूल ऑफ 70 म्हणून आहे, तो असं सांगतो की 70 डिवायडेड बाय 7, त्याचं उत्तर 10. म्हणजे येणाऱ्या 10 वर्षामध्ये आपले जे 10 कोटी आहेत त्याचं व्हॅल्युएशन वुड बी 5 crores, म्हणजे त्याची पर्चेसिंग पॉवर 5 कोटी राहणार आहे. त्यामुळे ह्या दृष्टिकोनातनं आपण बघितलं पाहिजे. जर आपल्याकडे इन्शुरन्स आज 5 लाखाचा असेल, म्हणजे मेडिकल इन्शुरन्स, आणि जर मेडिकल इन्फ्लेशन मी म्हणतो की 10%च्या वरती आहे, 10-15% आहे, तर 70 डिवायडेड बाय 10 म्हणजे तुझ्या 7व्या वर्षी त्या अमाऊंटचं व्हॅल्युएशन हाफवरती असणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. छोटे छोटे मुद्दे आहेत, पण हे खूप क्रिटिकल मुद्दे आहेत. बरोबर. सर, तुम्ही मेडिक्लेमबद्दल बोललात आत्ता, तर त्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की एखादा कुठला तरी मेडिक्लेम घ्यायचा आणि समाधान करायचं, पण बऱ्याचदा हॉस्पिटलची पायरी चढताना लक्षात आलं की हा पुरेसाच नाही आहे किंवा अरे हा आपण चुकीचाच घेतला आहे. तर अशा, आणि इव्हन तुम्ही खेळाडूचा उल्लेख केला किंवा एखाद्या कलाकाराचा उल्लेख केला, तसे वेगवेगळे मेडिक्लेम असतात किंवा तशी गरज असते आपल्याला घेण्याची. सो मेडिक्लेम कसा घ्यावा आणि किती अमाऊंटचा घ्यावा, आता याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो. पण एक सिम्पल उत्तर असं आहे की आपण कुठल्या शहरामध्ये राहतो. आता समजा आपण मुंबईत राहतो, तर मी कसा विचार करतो ते तुम्हाला सांगतो. तर मुंबईमधलं बेस्ट हॉस्पिटल पकडायचं, म्हणजे 2-4 जी हॉस्पिटल्स असतील इन्फ्रास्ट्रक्चर आणि डॉक्टर्सच्या दृष्टिकोनातनं, आणि आपल्याला या भूतलावरती असलेला सर्वात गंभीर आजार जर आपल्याला झाला आणि त्याचं गौरव प्रमाण ग्रेटर दॅन 0 असणारच आहे, म्हणजे प्रोबॅबिलिटी इज ग्रेटर दॅन 0, तर छोटी जरी प्रोबॅबिलिटी असली तरी तुला पर्सनल फायनान्समध्ये त्याला तो लक्षात घेऊनच मुळामध्ये करावं लागतं. तर हे कॉम्बिनेशनमध्ये विचार करायचा. सर, समजा आपल्याला हार्ट अटॅक आला उद्या आणि आपण मुंबईच्या बेस्ट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आपल्याला करायचं आहे, तर तिथे येणारा हार्ट अटॅकचा आजचा खर्च किती, त्या ट्रीटमेंटचा साधारण एक अंदाज आपण घेऊ शकतो. अनफॉर्च्युनेटली काही कॅन्सर झाला म्हणजे, तर त्याचा खर्च किती, मग तुम्हाला कळेल की त्याचा खर्च X आहे. आता खूप वेळा काय होतं, चूक कुठे होऊ शकते की आजचा खर्च बघून आपण मेडिकल इन्शुरन्स घेतो. मुळामध्ये मेडिकल इन्शुरन्स येणाऱ्या काही काळामध्ये काय खर्च असेल त्याचा. तुमचा पहिला मुद्दा महागाईचा मुद्दा. कारण आज जर तुला वाटलं की 10 लाख रुपये सफिशियंट आहेत, पण विच इज नॉट ट्रू आफ्टर 5 years. बरं, आपल्याला हार्ट अटॅक कधी येणार हे आपल्याला काही इंटिमेशन ईमेल येणार नाही की 6 महिन्याने तुला हार्ट अटॅक येणार, असं काहीच नाही आयुष्यामध्ये. गदी माडगुळकरांनीच सांगितलं ना की जीवासवे जन्मे मृत्यू. जेव्हा आपण जन्मतो, मृत्यूचाही जन्म झालेला असतो. त्यामुळे अशा काही विदारक सत्य आपल्या डोळ्यासमोर असताना आपलं फायनान्शियल प्लॅनिंग आपण खूप असं वरवरचं करतो.
म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही, मला जो आजार होणार ना तो 5 लाख रुपयापुरताच होणार आहे. मला जो आजार होणार तो त्याचा खर्च 10 लाख रुपयापुरताच असेल. तर ही सर्टनिटी लाईफमध्ये आपण खूप म्हणजे बाळभोतपणाने, इफ आय यूज दिस वर्ड, आपण रिस्क मॅनेजमेंटचं प्लॅनिंग करतो. ते न करताना थोडंसं डोळसपणे विचार केला पाहिजे. काय होतं, जसं तू म्हणालास की मेडिकल इन्शुरन्सचा विचार किंवा इन्शुरन्सचा विचार की हा हॉस्पिटलची पायरी चढतानाच आपल्याला होतो की ते केलं पाहिजे होतं रे, आपण जास्त इन्शुरन्स घेतला पाहिजे, नंतर लक्षात येतो. तर त्याची गरज नाही, आपल्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. बरं, आणखीन एक मुद्दा याच्यात सांगतो की खूप जणांना काय वाटतं की 10 लाख रुपयाचा इन्शुरन्सचा प्रीमियम आणि 20 लाख रुपये इन्शुरन्सचा प्रीमियम किंवा 50 लाख इन्शुरन्सचा प्रीमियम हा त्या पटीमध्ये वाढत जातो. तर त्या पटीमध्ये हे वाढतच नाहीत मुळामध्ये. आपल्याला असं वाटतं की जास्तीचा इन्शुरन्स घेतला म्हणून प्रीमियम जास्त येईल. प्रीमियम त्या पटीमध्ये वाढत नाही. प्रीमियम निश्चित वाढतो, त्या पटीमध्ये वाढत नाही. तर इट बॉइल्स डाऊन टू अ क्वेश्चन की हाऊ आर यू व्ह्यूइंग युअर लाईफ. म्हणजे तुमच्या आयुष्याचं ओरिएंटेशन काय, तुम्ही आयुष्याला कुठल्या पद्धतीने बघता. जर तुम्ही थोडं इंट्रोस्पेक्शन केलं आणि छान जर तुमचं प्लॅनिंग केलं, इथे इनफॅक्ट मी असं म्हणेन की तुम्ही कुठल्या तरी ॲडवायझरला इन्व्हॉल्व करा. कारण काय माहिती का की आपल्याला एक अशी इनर एक असं फिलिंग असतं की ताप आला तरी आपण काही डॉक्टरांकडे जात नाही, 1-2 दिवस घरातच बघतो. त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी ताप उतरला नाही तर मग डॉक्टरांकडे जातो. दात वगैरे दुखत असेल तर आपण ठीक आहे, एक बघूया आपण 1-2 दिवस, त्याच्यानंतर लगेच डॉक्टरांकडे जातो. पण फायनान्शियल डिसिजन तुम्ही घरातच बसून घेता. तुम्ही गुगलसमोर जर फायनान्शियल डिसिजन्स घेत राहिलात तर तुम्हाला त्याचं म्हणजे तुम्ही घ्याल डिसिजन योग्य. मी असं नाही म्हणत की तुमचा डिसिजन चुकेल, पण दिसून आलं असं की जे स्वतःहून निर्णय घेतात फायनान्सचे त्याच्यामध्ये मग थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर योग्य वेळी योग्य माणसाचा तुम्ही सल्ला घ्या. ज्या शहरामध्ये तुम्ही असाल त्या शहरातल्या नावाजलेल्या ॲडवायझरला जाऊन भेटा आणि त्याचा सल्ला घ्या आणि तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्या. आणि जसं तुमचं आपला फॅमिली डॉक्टर असतो तसा तुमचा फायनान्शियल डॉक्टर असणं अत्यंत आवश्यक आहे. सर, म्हणजे थोडक्यात एकूणच एक लक्षात आलं की पर्सनल फायनान्स करताना महागाई तुम्ही सांगितलं, मेडिक्लेम सांगितलं, म्हणजे इन्शुरन्स थोडक्यात आला, आणि जे वाढलेली वयोमर्यादा आहे त्या तिघं हे विलन म्हणजे तिघं भाऊच आहे आणि या तिघांचा एकाच वेळेस विचार करायला हवा. ॲब्सोल्युटली राईट, ॲब्सोल्युटली राईट. सर, बऱ्याचदा आता सोशल मीडियावरती आपण वेगवेगळे व्हिडिओज बघत असतो, खूप क्लिष्ट कन्सेप्ट सांगितले जातात आणि मुळातच हा आर्थिक विषय असल्यानंतर लोक म्हणतात की अरे नको, त्याच्यापासून लांबच राहिलेलं बरं आहे. किंवा काही शब्द असे जड असतात की ते डोक्यावरून जातात किंवा ते ऐकूच नाही असं वाटत असतं. पण तुम्ही काही बेसिक अशा काही कन्सेप्ट आहेत का की नाही, या बेसिक कन्सेप्ट आपण माहिती करून घेतल्या पाहिजे किंवा या आपल्याला माहिती पाहिजे पर्सनल फायनान्स करताना, तर याबद्दल काय सांगाल? तसे भरपूर मुद्दे आपण म्हणजे बोलू शकतो याविषयी, परंतु 1-2 महत्त्वाच्या कन्सेप्ट म्हणजे व्हेरी बेसिक कन्सेप्ट्स आहेत, पण आपण म्हणतो ना की आपल्याला कळतं पण वळत नाही, अशातला प्रकार आहे हा. एक कन्सेप्ट अशी आहे की आपण जनरली बोलीभाषेमध्ये काय म्हणतो की अरे माझे पैसे डबल कधी होणार. हा एक जनरल आपल्याला माहिती पाहिजे ना की आपण इथे गुंतवतो तर साधारण डबल किती होणार, कधी होणार. तर देर इज अ कन्सेप्ट कॉल्ड रूल ऑफ 72, म्हणजे 72चा एक नियम म्हणून एक नियम आहे. तर तो असं सांगतो की 72 डिवायडेड बाय, समजा आता तू बँक एफ डीमध्ये पैसे, तुला बँक एफ डी फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवायचे, तर फिक्स डिपॉझिटचा रेट समजा आहे 6% धरून चाल असं. तर 72 डिवायडेड बाय 6 म्हणजे साधारण 12 वर्षामध्ये तुझे बँक एफ डीमध्ये पैसे डबल होणार. हा तो ते रूल सांगतो. बाय द वे 6% इज प्री टॅक्स रेट. ज्याप्रमाणे तुमचा टॅक्स स्लॅब आहे त्याप्रमाणे त्याच्यावरती टॅक्स लागतो. तर हाच जर तुम्ही कन्सेप्ट, आता इक्विटी म्युच्युअल फंड, आता म्युच्युअल फंड सही है, म्हणजे वी बिलॉंग टू दॅट इंडस्ट्री, हमने नमक खाया म्हणून तुला सांगतो. तर साधारण जर तुम्ही डेटा बघितलात स्टॉक मार्केटचा सुद्धा, तर साधारण 12% दरम्यान तुम्हाला, 12 ते 15% दरम्यान तुम्हाला सेन्सेक्स निफ्टीने रिटर्न दिलेला आहे. जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडाचा विचार केला तर साधारण 12% तुम्ही रिटर्न पकडलात, तर 72 डिवायडेड बाय 12 म्हणजे साधारण 6व्या वर्षी तुमची अमाऊंट डबल इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये होऊ शकते. आता हेही मला नमूद करणं गरजेचं आहे की म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, प्लीज रीड ऑफर डॉक्युमेंट्स केअरफुली. आता याच्यामध्ये एक गंमत कशी आहे बघ, की खूप जणांना एफ डीची सिक्युरिटी आणि इक्विटीचा रिटर्न पाहिजे असतो. बरोबर, हे अशक्य आहे. एफ डीची सिक्युरिटी आणि इक्विटीचा रिटर्न असं काही नसतं. थोडी जशी रिस्क वाढणार तसा तुमचा रिटर्न वाढणार. रिस्क
कमीच ठेवायची आणि रिटर्न वाढवायचा किंवा रिटर्न जास्त मिळेल ह्याची अपेक्षा करायची हे पूर्णतः चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे फिक्स इन्स्ट्रुमेंट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करता त्याच्यामध्ये एक लिनियर रिटर्न तुम्हाला मिळतो, म्हणजे एक रेषीय रिटर्न असतो. आणि जेव्हा तुम्ही मार्केट लिंक्ड गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक करता, म्हणजे डायरेक्ट शेअर्समध्ये कराल किंवा इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये कराल, तर त्याच्यामध्ये तुमचा रिटर्न्स थोडासा वोलटाईल राहतो. म्हणजे कारण अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जेव्हा गुंतवणूक करता तेव्हा फंड मॅनेजर शेअर्समध्ये गुंतवणूक करतो, शेअर्सची प्राईस दर दिवशी वरखाली होते, त्याप्रमाणे तुमचा रिटर्न थोडासा वरखाली होऊ शकतो. पण तुमचं जर लॉंगर टर्म होरायझन असेल तर तुम्हाला एक छान पद्धतीने तुमचं वेल्थ प्लॅनिंग होऊ शकतं, चांगली वेल्थ क्रिएट होऊ शकते. इथे एवढं मी सांगू शकतो. तो हा विषय होता रूल ऑफ 72चा. आता दुसरा विषय पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. म्हणजे माझं गणित एवढं काही छान नव्हतं शाळेमध्ये, पण कंपाऊंडिंग इंटरेस्ट चक्रवाढ व्यास पद्धत जे आपण मराठी माध्यमातून शिकलो आहे, तर चक्रवाढ व्यास जे गणितं आपण सॉल्व केलेली, त्याचा आयुष्यामध्ये एवढा मोठा उपयोग होईल हे कधीच तेव्हा डोक्यात आलं नव्हतं. तुला एक मजा सांगतो यातली, की मगाचं उदाहरण मी पुढे सरकवतो, की 72 डिवायडेड बाय 12 म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये इक्विटी ॲसेट क्लासमध्ये म्हणूया आपण, साधारण 6व्या वर्षी तुझे पैसे डबल झाले पाहिजेत, सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. ओके, होतं काय, म्हणजे ऑल इंडिया लेवलचा जर तू डेटा अभ्यासलास, इक्विटी म्युच्युअल फंडचा जे गुंतवणूकदार आहेत त्यांचा डेटा जर तू अभ्यासलास, तर साधारण 3-4 वर्षामध्ये जी केलेली गुंतवणूक असते ती आपण काढून घेतो. म्हणजे थोडंसं प्रॉफिट जर दिसायला लागलं तिथे, तर मग मला गावचं घर आठवावं लागतं, की मला गावच्या घरात डागडुजी करायची आहे, मला युरोपची टूर आठवायला लागते, मला आणखीन काहीतरी बायकोला काही दागिना बनवायचा आहे किंवा अशा काही गोष्टी आठवायला लागतात. आणि तिथे वेल्थ क्रिएशन आपण जे जिथे सुरुवात होणार असते तिकडनंच आपण माघारी फिरतो. तुला एक मस्त, म्हणजे मगाशी जे मी म्हणालो ना, की आपल्याला कळतं पण वळत नाही, त्याचं एक गणित सांगतो, की 6व्या वर्षी जर आपली अमाऊंट डबल होणार असेल रूल ऑफ 72 प्रमाणे, तर अजून तू 4 वर्ष थांबलास, म्हणजे उदाहरण घेऊन सांगतो, 10 लाख रुपये कोणी इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले, तर 12% या दराने साधारण 6व्या वर्षी त्याचे 20 लाख झालेले असतील. म्हणजे पहिलं डबलिंग यायला साधारण 6 वर्ष लागतील. परंतु 30 जर व्यक्ती अजूनही राहिली त्या म्युच्युअल फंडमध्ये आणखीन 4 वर्ष, तर पुढचं डबलिंग हा क्रूड वर्ड आहे, पण आणखीन एक 10 लाख रुपये त्या गुंतवणुकीचं मूल्य व्हायला फक्त 4च वर्ष लागणार आहेत. आणि जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं मूळ अमाऊंट परत एक ॲड व्हायला आपल्याला तेवढी वर्ष कमी लागणार. मुळामध्ये आपण तसं प्लॅनिंगच करत नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की 4-5 वर्षाच्या पुढचं व्हिज्युअलायझेशन करणं अत्यंत आवश्यक आहे. वेल्थ क्रिएशन हा विषय आहे ना, म्हणजे हा मुळामध्ये हातावरच्या रेषा बदलण्याचा विषय आहे. त्यामुळे हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर तुम्हाला थोडासा काळ द्यावा लागेल. थोडासा काळ दिलात तुम्ही तर नक्कीच इंडियन इकॉनॉमी विल सपोर्ट यू आणि तुमच्या हातावरच्या रेषा बदलतील, तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चेंज होईल. बिहेवियरल बायसेस काय असतात आणि त्याचा गुंतवणुकीवर कसा परिणाम होतो? अत्यंत चांगला प्रश्न आहे. कारण आमचा जो अनुभव आहे ना, म्हणजे मी 99चं मार्केट बघितलं, म्हणजे लगेच 2000ला .com बबल बस्ट, 2008 ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस आणि आता कोविडमध्ये. तर गुंतवणूकदारांना थोडेसे हवालदिल होतात म्हणा, घाबरतात म्हणा, सगळ्या गोष्टी घडतात आणि आपण थोडंसं भावनाप्रधान असतो रे. म्हणजे आणि जिथे पैसे आपले लावले जातात तर निश्चितच अजून आपल्या इमोशन्स त्याच्याशी निगडीत असतात. तर बायसेस म्हणजे धारणा, आपल्या समजुती, दररोजच्या जगण्यामधल्या अत्यंत साध्या साध्या गोष्टींना आपण कशा पद्धतीने ट्रीट करतो मी तुला सांगतो. की आता समजा, उदाहरण देऊनच सांगतो, की समजा तू एका परगावामध्ये आहेस किंवा कुठे युरोपच्या कुठल्या स्ट्रीटवरती फिरतोयस आणि तिथे समजा तुला दुपारचं लंच घ्यायचं आहे, भूक लागली आहे आणि 2 रेस्टॉरंट्स आहेत. एका रेस्टॉरंटमध्ये जरा बऱ्यापैकी गर्दी आहे आणि दुसरं रेस्टॉरंट चांगलं आहे, दोन्ही चांगले आहेत, थोडीशी कमी गर्दी आहे. तर जनरली तुझा अप्रोच काय असेल की कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसावं? सेंटर जिथे गर्दी असेल तिथे चांगलं मिळत असेल, त्यामुळे सो अशा पद्धतीने आपण नॉर्मल आयुष्य जगताना अशा पद्धतीने निर्णय प्रक्रिया आपली चालते. तर त्याला बिहेवियरल फायनान्समध्ये हर्ड मेंटॅलिटी असं म्हणतात. मग त्याला एक नाव दिलं आहे, हर्ड मेंटॅलिटी, म्हणजे कळप मानसिकता मराठीमध्ये. की आपल्याला असं वाटतं सगळेजण करतायत ना, म्हणजे ते योग्य असावं. तर हे खाण्यापिण्याच्या बाबतीत ठीक आहे हो, पण वेन इट कम्स टू फायनान्स, आम्ही नेहमी म्हणतो की पर्सनल फायनान्स इज ऑलवेज पर्सनल.
बरोबर. प्रत्येकाचा ओरिएंटेशन ऑफ लाईफ, प्रत्येकाचं रिलेशनशिप विथ मनी, म्हणजे आधीचा जर तुम्ही इतिहास बघितला तर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. त्यामुळे पर्सनल फायनान्स इज व्हेरी व्हेरी पर्सनल गोष्ट असते. सगळं म्हणजे तुझे आता समजा तू काही पार्टीला गेलास रविवारी आणि तुझे मित्र बसले तर पार्टीमध्ये जनरली बॉलिवूडबद्दल चर्चा होते, थोडंसं क्रिकेट बोललं जातं आणि त्याच्यानंतर स्टॉक मार्केट हा विषय, म्हणजे स्पेशली 2020 ते 2024 जेवढ्या पार्टीज झाल्या तेव्हा स्टॉक मार्केट हा विषय आलेला आहे. बरोबर. आणि मग कोणतरी मित्र तुझा सांगतो की अरे तू स्टॉक घेतला नाहीस का तू अजून, मग आपल्याला असं थोडंसं फोमो फिलिंग येतं की अरे हे श्रीमंत होत आहेत माझे मित्र, म्हणजे चांगलीच फिलिंग असते, पण ते श्रीमंत होत आहेत आणि आपण घेतलेलं नाही आहे. मग आपण काय करतो की जर विकेंडला पार्टी असेल तर सोमवारी सकाळी काही विचार न करता पहिल्यांदा तो स्टॉक घेतो. सो दिस इज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ हर्ड मेंटॅलिटी, की सगळेजण करतात म्हणून आपण करायचं. आपलं रिस्क ॲपेटाईट, आपल्याला माहिती आहे का त्या स्टॉकबद्दल वगैरे काही नाही, सगळे करतायत म्हणून करायचं. दुसरं एक मस्त एक एक्झाम्पल आहे याच्यात की ओव्हर कॉन्फिडन्स बायस. ओव्हर कॉन्फिडन्स आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ओव्हर कॉन्फिडंट असलं पाहिजे, हरकत नाही. परंतु होतं कसं की इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत आपण थोडंसं ना स्टुडंट ऑफ द मार्केट अशा पद्धतीने अप्रोच ठेवला पाहिजे की आपल्याला मार्केट नाही कळतो. आता मी तुमच्यासमोर बसलोय तर मी असं म्हणू शकत नाही की मला मार्केट कळतं म्हणून. मार्केटमध्ये एवढे फॅक्टर्स आहेत, ते बेसिकली फोर्सेस आहेत, ते फिरवतात मुळामध्ये मार्केट, जे आपल्या आकलनाच्या पलीकडचं असतं खूप वेळा. तर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये चार्ली मुंगरचं एक सुंदर वाक्य आहे की एका तळ्यामध्ये बदकं पोहत आहेत आणि थोडासा पाऊस झाला आणि पाणी वरती आलं तर बदकांना असं वाटतं की आपणच मोठे झालोय की काय. तर असे पण काही स्टॉक मार्केटमध्ये फेजेस येतात की तुमच्या लकमुळे तुमचा स्टॉक प्रॉफिटमध्ये असतो, ना की तुमच्या स्किल सेटमुळे. म्हणजे असं आपण असे खूप कमी माणसं सांगतात की अरे मी ह्याचं ना प्रॉपर ॲनालिसिस केलेलं आणि मी ह्या भावाला गुंतवणूक केली आणि आता बघ केवढा भाव झाला आहे. जनरली म्हणजे एक जनरल स्टेटमेंट आहे माझं की 80 ते 90% लोक लकी ठरतात. एक 5-10% मी असं म्हणू शकेन की व्यवस्थित अभ्यास करून त्याच्यामध्ये यश संपादन करतात. आणि तिसरा आणखीन एक असा मुद्दा आहे, म्हणजे ह्याच्यात भरपूर बायसेस आहेत पण मला 2-3 आठवले म्हणून तुला सांगतो की मेंटल अकाउंटिंग म्हणून एक प्रकार आहे. आता मेंटल अकाउंटिंग म्हणजे उदाहरणाने सांगतो मी तुला की समजा मी तुझ्याकडे आलो, आता तू श्रीमंत माणूस आहेस आणि मी तुला म्हटलं गौरव मला एक 10 लाख रुपयाची अत्यंत म्हणजे गरज आहे, तर तू संध्याकाळी मला 10 लाख रुपयाचा काय चेक दिलास, 2 चेक दिलेस आणि मी ते वापरले आणि आपलं असं ठरलेलं की साधारण एक 5-6 महिन्यामध्ये मी तुला परत करणार. आणि 5-6 महिन्यामध्ये तू श्रीमंत आहेस, तू मला एकही फोन नाही केलास आणि 5-6 महिन्यानंतर मी पण म्हणजे उसूलो के हम पक्के है, तर मी तुला सांगितलं नाही गौरव मी तुला बोललेलो पण आता मला काही देणं शक्य नाही, अजून थोडीशी आपल्याला वाट बघावी लागेल. मग अजून 2-3 महिने गेले, 9 महिने गेले, 12 महिने गेले, नंतर तू विचार केला आता समीर काय पैसे देणार नाही किंवा देणार नाही म्हणण्यापेक्षा देऊ शकत नाही आता, तर आपण NPA करावं. तर तुझ्या बुक्समध्ये तू NPA लेवलला गेलास आणि अचानक मी 1.5 वर्षानंतर तुला ते पैसे दिले परत. तर 1.5 वर्षानंतर तुझ्या मनामध्ये काय येईल, ज्या क्षणी मी तुला हे पैसे देईन, चेक देईन म्हणा, कॅश व्हॉटेवर, तुझ्या मनामध्ये काय भावना येईल? जे बुडीत खाते होते ते मिळाले, मी समाधान मानेल तेवढ्यावर. समाधान मानेल. आणि कदाचित म्हणजे बायकोला पटकन फोन करशील की आज आपल्याला पार्टी करायची आहे. बरोबर आहे. सो जनरली असं होतं की जेव्हा आपल्या म्हणजे अनपेक्षित काही आपल्याला लाभ होतो आयुष्यामध्ये, म्हणजे बोनस मिळतो किंवा काय लॉटरी लागते म्हणा, विंडफॉल गेन, कुठेतरी जुने काहीतरी कोणाला तरी दिलेले पैसे परत मिळतात, तर आपल्याला असं वाटतं की हे पैसे ना आपण उधळायचे आहेत. वी कलर दॅट मनी. ॲक्च्युली पैशाला रंग नसतो पण आपण त्याला कलर देतो की हे बुडीत खात्यातले जसं तू म्हणालास ते मिळालेले आहेत, म्हणजे आपल्याला आता ह्याची पार्टी केली पाहिजे. मुळामध्ये फायनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टिकोनानं जर बघितलं तर हे पैसे जसे तू हार्ड अर्न मनी आहे तुझे तेच होते ना जे तुला आता परत आलेले आहेत. तर मुळामध्ये तुझं काही लोन असेल हायर इंटरेस्टनी किंवा तुला गुंतवणूक करायची असेल, गुंतवणूक राहिली असेल किंवा टॉपअप करायचं असेल, तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं किंवा हायर मोठा इन्शुरन्स जर तुला घ्यायचा असेल ह्या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. पण आपण डोक्यामध्ये म्हणजे मेंटल अकाउंटिंग आपण काय करतो की हे पैसे आपल्याला बोनसचे आहेत आणि ते काही फायनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातनं वापरले नाही तरी चालतील. तर हा एक 2-4 गोष्टी आहेत. असे भरपूर म्हणजे दररोजच्या जगण्यामधल्या अशा कितीतरी गोष्टी आहेत
ज्या आपण नॅचरली त्या मनात येतात आणि त्या फायनान्सशी लिंक्ड आहेत मुळामध्ये. याचं थोडंसं भान, थोडासा अभ्यास आपला पाहिजे, एवढंच मला सांगावं असं वाटतं इथे. आपण आज पर्सनल फायनान्सबद्दल बोलतो आहे, त्यामुळे तुमचं असो किंवा माझं असो, प्रत्येकाचं फायनान्स हे वेगवेगळे असतात जे पर्सनल असतं. बरोबर. पण मग अशा वेळी ज्यावेळी तुम्ही मार्गदर्शन करतात तर त्यावेळी काय विचार करतात? समाजामध्ये तर वेगवेगळे घटक आहेत. म्हणजे एका साईडला तुला दुकानदार माणसं आहेत किंवा स्वतःचा ज्यांचा व्यवसाय आहे ती मंडळी आहेत, खेळाडू आहेत, कलाकार आहेत, सॅलरी अर्नर्स आहेत, HNI लोक आहेत, NRI लोक आहेत. आता प्रत्येकाचं फायनान्शियल प्लॅनिंग इज डिफरंट. आता जर तू सॅलरी च्या अनुषंगाने बघितलंस तर ज्याचा पगार चालू असतो अचानक मग तो काही वर्षानंतर त्याला असं वाटतं की आपण घर घ्यावं, मग घराचा EMI चालू होतो, मग त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग वेगळ्या पद्धतीने करावं लागतं. डॉक्टर्स मंडळी आहेत, तर डॉक्टर्स मंडळी खूपच बिझी असतात, खूप इंटेलिजंट, खूप बिझी, सोर्स ऑफ इन्कम जास्त असतं. मग त्यांचं प्लॅनिंग करण्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आपण म्हणजे म्युच्युअल फंडाच्या पलीकडे जाऊन कधी कधी आपल्याला त्यांना प्लॅनिंग द्यावं लागतं. त्याच्यानंतर खेळाडू आणि कलाकार मंडळी यांचं काय होतं गौरव, की यांचं करिअर स्पॅन थोडासा कमी असू शकतो. म्हणजे जर तू खेळाडू म्हणून मोठा असशील, कलाकार म्हणून मोठा असशील तर निश्चितच एक मोठा करिअर स्पॅन तुझ्याकडे आहे. परंतु जर आपली कुवत म्हणजे आपला स्किलसेट लिमिटेड असेल तर करिअर पण लिमिटेड राहू शकतं आणि याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. त्यामुळे जेव्हा म्हणतो ना की वेन द ग्रास इज ग्रीन, तेव्हाच तुम्ही त्या पद्धतीने जर प्लॅनिंग केलं, म्हणजे थोडक्यात जेव्हा जेव्हा कॅश फ्लो तुझ्याकडे येतोय तेव्हा तुझं जर योग्य पद्धतीने प्लॅनिंग झालं इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने, तर पुढच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये त्याची वाढ होऊन मग तुला एक छान रिटायरमेंट लाईफ तुला आपल्याला तो ह्या सगळ्या मुद्द्यांचा मुळामध्ये विचार करावा लागतो की प्रत्येकाची गरज काय आहे मुळामध्ये, त्याचे ड्रीम्स काय आहेत, त्याचे नीड्स काय आहेत, त्याचे वॉन्ट्स काय आहेत, याच्या पद्धतीने हे पूर्णतः प्लॅनिंग होतं. आणि हा एक्सरसाइज म्हणजे आपण जनरली असं बघतो की कुठल्याही आस्थापनामध्ये तू गेलास, आर्थिक आस्थापनांमध्ये, त्याच्यानंतर तिकडचा एक RM तुला येऊन सांगतो की सर हे बेस्ट प्रोडक्ट आहे तुमच्यासाठी. तर त्या व्यक्तीनी म्हणजे त्या रिलेशनशिप मॅनेजरनी त्या जो गुंतवणूकदार असतो त्याच्या घरचं त्याला काहीच माहीत नाही, त्याची फायनान्शियल पल्सच माहीत नाही त्याला, त्याचा रिस्क ॲपेटाईट माहीत नाही, त्याचा इन्व्हेस्टमेंट होरायझन माहीत नाही. कितीतरी चांगली माणसं या क्षेत्रामध्ये आहेत की जे चांगल्या पद्धतीने स्वोट ॲनालिसिस करून काय गरजा आहेत माणसाच्या, काय त्याला काय साध्य करायचं आहे, काय गोल्स आहेत त्याचे, त्या पद्धतीने प्लॅनिंग करतात आणि तसं झालं पाहिजे आणि तसं केलं पाहिजे. सर, या सर्व चर्चांती एखाद्याला जर पर्सनल फायनान्स म्हणजे त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल तर त्यांनी काय विचार करायला पाहिजे, कसं ते करायला हवं? म्हणजे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातनं हा जर प्रश्न तू विचारशील तर 2 सिंपल गोष्टी आहेत. एक म्हणजे इन्व्हेस्टमेंट होरायझन काय आपलं, आणि तुमचा रिस्क ॲपेटाईट काय. आता इन्व्हेस्टमेंट होरायझनसाठी तुला हे माहिती पाहिजे की तुझी बकेट लिस्ट काय आहे. आपल्याला सुरुवात तिकडनं होते. म्हणजे आता मगाशी आपण एक्सपेन्स मॅनेजमेंटचं उदाहरण घेतलं तर खूप वेळा मी घरी गेल्यानंतर माझा पहिला प्रश्न असतो किंवा ऑफिसमध्ये की तुमच्या घरातला महिन्याचा खर्च किती. जर घरी असेल कोणाच्या तर तेव्हा तो आणि जर माणसाशी जर बोलत असेल तर तो त्याच्या बायकोला बोलवतो की ह्याचं उत्तर आपल्याला माहीत नाही. थोडक्यात हा विनोद आहे पण ह्याचं उत्तर आपल्याला माहीत नाही की आपला महिन्याचा खर्च किती. तिकडनं आपला ग्रहपाठ सुरू होतो. दुसरा महत्त्वाचा हे की बकेट लिस्ट, आपल्याला एक वेग बकेट लिस्ट आपल्या डोक्यात आहे. त्याला असं आपण त्याला इथे जायचं आहे, कधी जायचं आहे, ह्या आयुष्याच्या फेजमध्ये आपल्याकडे हे पाहिजे असं कोणी केलेलं नाही, डिटेल नाही करत, डिटेलिंग नाही होत आहे. तर ते करणं अत्यंत गरजेचं आहे. बिकॉज ते जेव्हा ते आपण करू, म्हणजे तुला एक्झाम्पल म्हणून सांगतो की आता मला समजा वाटलं की अमेरिकेमध्ये जाऊन एक 6 महिने फक्त अमेरिका मला बघायची आहे आणि हे उद्दिष्ट मला पुढच्या 3 वर्षानंतर अचीव कर. मी 3 वर्षानंतर मला हा माझा गोल आहे. तर ह्याच्यासाठीचं प्लॅनिंग वेगळं असेल ना. बरोबर. आता तुला समजा वाटलं की तुला मर्सिडीज बेन्स पुढच्या 2 महिन्यानंतर घ्यायची आहे, तर तुझ्याकडे काही पैसे बाजूला आहेत, काही थोडं लोन घेणार आहेस, मग ह्याचं प्लॅनिंग पूर्ण वेगळ्या पद्धतीने जाईल 2 महिन्यासाठी. किंवा तिसरं प्लॅनिंग म्हणजे तुला रिटायरमेंट बेसिकली. तुला गौरव मजा वाटेल की रिटायरमेंटचा ना कोणी विचारच नाही केला आहे. बरोबर. रिटायरमेंट म्हणून एक काही गोष्ट असते. सी आता पीपल हू आर गेटिंग पेन्शन दे आर लकी. ओके, पण ती पिढी आता हळूहळू संपणार ना. की पेन्शन कोणाला आहे आता, सगळेजण प्रायव्हेट आस्थापनांमध्ये काम करतात.
पेन्शन नाही. त्यामुळे रिटायरमेंट प्लॅनिंग पण तेवढंच आवश्यक आहे. हे जेव्हा तुम्ही बकेट लिस्ट प्रॉपरली बनवाल आणि त्याच्यापुढे तुम्ही पिरियड डिफाईन कराल, त्याच्यानंतर मग गुंतवणुकीचं मार्गदर्शन सुरू होऊ शकेल. असं तर मुळामध्ये हा इंट्रोस्पेक्शनचा भाग आहे. खूप वेळा आम्हाला सांगावं लागतं की ठीक आहे, आम्हाला सगळं कळलं, पण तुम्ही एकदा गृहपाठ करा पूर्ण, आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या मीटिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टींवरशी बोलू. कारण नुसतं हवेमध्ये काहीतरी सांगण्यामध्ये काही पॉईंट नाही. व्यवस्थित आपण जर अभ्यास केला तर प्लॅनिंग पण त्या पद्धतीने छान होऊ शकतं. सर, याला एक जोडून एक प्रश्न असा होता की बऱ्याचदा असं होतं की आपण बकेट लिस्ट तयार केली, प्रायोरिटी ठरवल्या, पण एखादी प्रायोरिटी बदलते किंवा अचानक काही घटना घडतात, त्याच्यामुळे एखादी दुसरी प्रायोरिटी आपली येते. तर अशा वेळी इन्व्हेस्टरने काय केलं पाहिजे? अशा वेळी इन्व्हेस्टरनी मुळामध्ये जर तुम्ही स्वतःहून करत असाल आणि तुमच्याकडे तेवढा स्किल सेट असेल तर देर इज समथिंग कॉल्ड एज बफर. ओके, की हे जर म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मगाचं एक्झाम्पल, 3 वर्षाच्या ऐवजी मला 6 वर्ष जाताच नाही आलं अमेरिकेला, तर मग जे काही आपण गुंतवणूक चालू केली त्याचं काय करायचं 3 वर्षानंतर? किंवा समजा आता मी असा विचार केला की माझ्या मुलीचं लग्न 7व्या वर्षी होणार. आपण आता 2025मध्ये चर्चा करतोय, 2032मध्ये तिचं लग्न होणार, आणि अचानक त्यांनी मला सांगितलं की बाबा हा मुलगा आहे आणि मला समजा ते लवकर करावं लागलं, तर माझं फायनान्शियल प्लॅनिंग त्या पद्धतीने चेंज करावं लागेल. सो याच्यासाठी तुला थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. हे होणारच आहे. बरोबर. आयुष्यामध्ये आणि फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये अपूर्णता राहणारच आहे. बरोबर. यू कॅनॉट से हे की माझं परफेक्ट प्लॅनिंग आहे. म्हणजे ते सरळ लाईन नसू शकते, ती ॲब्सोल्युटली नाही, वरखालीच, ती वरखाली होणारच आहे. पण अगदीच जर तू होमवर्क न करता याच्यामध्ये बॅटिंग करायला आलास आणि जर शॅडो प्रॅक्टिस केली नेट्समध्ये आणि जर बॅटिंग करायला आलास तर याच्यामध्ये खूप मोठा फरक पडू शकतो. म्हणून तो व्यवस्थित अभ्यास करूनच तुम्ही एंटर करा याच्यामध्ये. आणि तुम्हाला जर शक्य नसेल, मेनी अ टाइम्स काय होतं की आपल्याला असं वाटतं आपल्याला हे पण येतं, आपण जॉब पण करतो, ऑफिसमध्ये जाताना आपण शेअर मार्केट पण बघतो, 9:15ला आपल्याला वाटतं की हा शेअर वर जाणार आहे आज, तिकडे आपण गुंतवणूक करतो. सगळीकडे नका करू. तुमचं जे प्रोफेशन आहे, तुमचं स्किल सेट आहे, तो तुम्ही वाढवा. थोडक्यात 5 मिनिटाचा विषय नाही आहे. ॲब्सोल्युटली नाही. म्हणजे तू मगाशी आपण इन्फॉर्मली बोलताना माझ्या काही नवीन मुलं जी होती, म्हणजे नवयुवक, त्यांना आम्ही असंच मजेत म्हटलेलं की तुमचा इन्व्हेस्टमेंट होरायझन काय, तर त्यांनी सांगितलं 5 मिनिटं. म्हटलं 5 मिनिटं म्हणजे तुम्हाला नाही, मी F&O ट्रेडिंग करतो. तो एक वेगळा विषय आहे F&O ट्रेडिंगचा. तर सांगायचं काय की हा खूप सिरियस विषय आहे, ह्याच्याकडे सिरियस पद्धतीने बघा तुम्ही. गुंतवणुकीच्या बाबतीत ना खूप कमी गोष्टी, पण त्या योग्य प्रकारे जर केल्या तर तुम्ही एक छान तुमच्या हातावरच्या रेषा बदलतील, एवढं मी निश्चित सांगू शकतो. योग्य प्रकारे आणि योग्य वेळेत पण झालं. ॲब्सोल्युटली राईट, ॲब्सोल्युटली. लोकसत्तेच्या वाचकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी एक क्लोजिंग थॉट काय सांगणार तुम्ही? गौरव, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेत. म्हणजे अर्थाला एवढं महत्त्व आहे आणि आपण ते महत्त्व दिलं पाहिजे असं मला वाटतं. मगाशी आपण इंड्यूस कन्झम्पशनचा विषय घेतला की समाज आपल्याला सांगतो की ह्या गोष्टी आपल्याकडे पाहिजेत, ह्याच्या जरा पलीकडे जाऊन आपल्याला बघितलं पाहिजे. आपलं स्वतःचं बजेट किंवा आपल्या स्वतःचं पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग याच्याकडे खूप सिरियसली बघा. काय टाळायचं आणि काय कवटाळायचं याचं भान तुम्हाला पाहिजे. आणि मला एक सुंदर एक वाक्य आठवतं की लाओझी म्हणून एक चायनीज फिलॉसॉफर आहेत, त्यांनी असं म्हटलेलं की वेल्थ क्रिएशनच्या दृष्टीने हे परफेक्ट वाक्य आहे. त्यांनी असं म्हटलेलं की नेचर डज नॉट हरी येट एव्हरीथिंग इज अकम्प्लिश्ड. म्हणजे आजचा जो विषय होता आपला की तरुण पिढी, वेळच नाही ना, म्हणजे ब्लिंकिटवरनं वेल्थ क्रिएशन नाही होऊ शकत. आपल्याला ब्लिंकिटची सवय झाली, त्यामधनं वेल्थ क्रिएशन नाही होत. आणि शेवटचं एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की एवढं सगळं केल्यानंतरही एक समाधान आपल्या मनात राहिलं पाहिजे. कारण जसं दीपिका त्या पिक्चरमध्ये म्हणते की कुछ ना कुछ छुटे काही बनी, त्यामुळे ते काहीतरी सुटणार आहे आपल्या हातातनं. ते हरकत नाही सुटलं तर. प्लॅनिंग व्यवस्थित करा आणि एक छानपैकी तुमचं वेल्थ क्रिएशनच्या दृष्टिकोनातून पावलं उचला. आपण अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत. आपण एक रॅपिड फायर एक राऊंड करूया. बरं. त्याच्यामध्ये अगदी थोडक्यात प्रश्न आणि थोडक्यात उत्तर आपण घेऊ. बरं. सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे, पोर्टफोलिओमध्ये गोल्डचं इन्व्हेस्टमेंटचं प्रमाण किती असायला पाहिजे? ट्रॅडिशनली आपण असं आम्ही म्हणतो की साधारण 10 ते 15% तुम्ही कमोडिटीजमध्ये यू कॅन इन्व्हेस्ट. म्हणजे इन्व्हेस्टेबल सरप्लसच्या साधारण 10-15% तुम्ही गोल्डमध्ये ठेवू शकता. रिअल इस्टेट की इतर इन्व्हेस्टमेंट पर्याय? रिअल इस्टेट इज वन ऑफ द ॲसेट क्लासेस जे तुम्ही इग्नोर नाही करू शकत.
फक्त होतं असं की रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक तुम्ही अशा पद्धतीने करायची, म्हणजे फिजिकल रिअल इस्टेटमध्ये, की जिथे सिटी शिफ्ट होते. म्हणजे जर तुला आता मुंबईतलं नवी मुंबई विमानतळ आहे, इथे समजा तू 15 वर्षापूर्वी जर गुंतवणूक केली असतीस आणि ती जर तुझ्याकडे माहिती असती, तर मग तुझं वेल्थ क्रिएशन किंवा रिअल इस्टेटमधनं जर व्हॅल्युएशन तुला मिळालं असतं ते वेगळ्या लेवलवरती असतं. अदरवाईज जर तू आता असं समजा मुंबईत राहतोय, आपण दादरला राहतो समजा, आणि बाजूच्या गल्लीमध्ये आणखीन एक घर घेणार असू, तर त्याला काही उपयोग नाही. ॲब्सोल्युटली नो व्हॅल्यू ॲड, बिकॉज रेंटल यील्डच इंडियामध्ये ऑन अन ॲव्हरेज 3% आहे. त्यामुळे तुम्ही 5 कोटीचं घर घेणार आणि 3% तुम्हाला रेंटल यील्ड त्याच्यावर मिळाला, एक्झाम्पल, इथे लिक्विड फंडमध्ये त्याच्या डबल तुम्हाला मिळू शकतो असं. इक्विटी म्युच्युअल फंड की PPF? सो हा प्रश्न इन्व्हेस्टमेंट होरायझनशी निगडीत आहे. आणि जर आपले काही गोल्स, म्हणजे आता समजा रिटायरमेंटचा विचार केला, तो गोल 35 वर्षाच्या माणसासाठी खूप लांबचा गोल आहे, आणि मग त्याच्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंड इज अ आयडल इन्स्ट्रुमेंट. बिकॉज आम्ही असं म्हणतो की जसं जसं अवधी वाढतो, लाँग ड्युरेशनला जर तुमची गुंतवणूक राहिली तर प्रोबॅबिलिटी ऑफ लॉसेस गोज डाऊन. त्या अर्थाने मग इक्विटी म्युच्युअल फंड अशा पद्धतीने मी सांगेन. FD इंटरेस्ट की SWP? सो FD हा विषय म्हणजे भारताचा वीक पॉईंट आहे असं म्हणेन. सगळ्यांच्या घरामध्ये पोर्टफोलिओमध्ये फिक्स्ड डिपॉझिटचं प्रमाण आहेच, तर त्याला दुर्लक्ष नाही करायचं, पण त्याचं प्रमाण किती ठेवायचं हे आपण प्रत्येकाने आपल्या ॲडवायझरशी बोलून ठरवावं, आपलं रिस्क ॲपेटाईट चेक करून ठरवावं. आता गंमत काय होते, FD मधला रिटर्न हा लिनियर रिटर्न आहे. म्हणजे तुला जर शुअरिटी जरी असेल तरी तो लिनियर रिटर्न आहे. आता मी असं म्हणतो की जर तुला लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन पण करायचं आहे आणि तुला दर महिन्याला काही अमाऊंट पण मिळाली पाहिजे, तर मग SWP सारखा बेस्ट पर्याय नाही. कारण FD मधली जी मूळ रक्कम आहे जी गुंतवली जाते ती वाढणार नाही आहे तुझी, तेवढीच राहील. आणि इथे जर तू असा विचार केला की पुढची 7, 8, 10 वर्षासाठी मला ही रक्कम ठेवायची आहे म्युच्युअल फंडमध्ये, तर तू SWPच्या मार्फत पण दर महिन्याला एक सर्टन अमाऊंट यू कॅन विथड्रॉ. भान एवढंच ठेवायचं की मुळामध्ये जिथे गुंतवणूक करतोय, समजा म्युच्युअल फंडाचा विषय घेताना म्हणजे SWPच्या मार्गाने, तर कुठल्या कॅटेगरीजमध्ये गुंतवणूक करायची. आता सेबीने डिफाईन केलेल्या भरपूर कॅटेगरीज आहेत. यू हॅव लार्ज कॅप, स्मॉल कॅप, हायब्रिड फंड्स आहेत. मग सिनियर सिटीजनला हायब्रिड फंडच्या मार्फत आम्ही खूप वेळा सांगतोय की हायब्रिड फंडच्या मार्फत करायची. आणि दुसरं एक त्याच्यातही आणखीन एक थोडं पुढे जाऊन सांगतो, देर इज समथिंग कॉल्ड ॲज लाईफस्टाईल SWP अँड देर इज समथिंग कॉल्ड ॲज वाढणारी SWP. याचा अर्थ असा की जर इन्व्हेस्टमेंट जर तू केलीस हायब्रिड फंड्समध्ये, तर तो जो ग्रोथ रेट आहे फंडाचा आणि तुझा विड्रॉल रेट आहे ह्याच्यामध्ये समजा तू गॅप ठेवलीस, म्हणजे आयडियली गॅप ठेवली पाहिजे. म्हणजे समजा तू इथे 4% विड्रॉ केलंस आणि तिथे ॲझम्पशन कर की साधारण 10-11%, 12% तुझा पोर्टफोलिओ वाढला, तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ही जी गॅप आहे ह्याच्यामुळे तुझी मूळ रक्कम पण वाढणार आहे. आता दुसरा पॉईंट त्याच्यामध्ये असा आहे की कोण म्हणेल की नाही मला 4% खूपच कमी आहेत रे, मला 4%मध्ये काय, माझं बेसिक आता सगळं आयुष्य मस्तपैकी म्हणजे मेहनतीमध्ये केलेलं आहे, तर आता मला आयुष्य एन्जॉय करायचं आहे. तर मग तो रेट थोडासा वाढवायचा, पण हे लक्षात ठेवायचं की मग एका काळानंतर तुमची जी मूळ रक्कम आहे आणि त्याच्यावरची जी वाढ होणार आहे ती सगळी SWPच्या मार्फत तुमच्या हातामध्ये येईल आणि यू विल लीड अ लाईफ. तो लाईफस्टाईल SWP नावाचा पण आपण प्रकार म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला तुमचं ओरिएंटेशन काय आयुष्याकडे बघण्याचं, अशा दृष्टिकोनातून हा विषय हाताळतो. जनरली असं होऊ शकतं की कोण म्हणेल की नाही मला ठीक आहे एवढेच पाहिजेत आणि बाकी सगळे लिगसी प्लॅनिंग आहे, म्हणजे पुढच्या पिढीला जातील. तर हा विषय थोडासा वैयक्तिक चर्चेनंतर आपण त्याच्यातनं मार्ग काढू शकतो असं. पण एनी डे SWP. सर सध्याचा हॉट विषय एकदम, फिजिकल गोल्ड की गोल्ड ETF? फिजिकल गोल्ड म्हणजे मला असं वाटतं की एक जमाना असा होता की आपण गोल्ड ज्वेलरी लग्नांमध्ये वगैरे मिरवायचो. मला वाटत नाही की माझी मुलगी जेव्हा जिचं लग्न होईल त्या दिवशी गोल्ड 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 असं काही करेल. मला म्हणायचं की इट्स अ सोसायटीमध्ये एवढा बदल होतोय ना की आपली आधीची पिढी, माझी आई, माझ्या काकू यांनी गोल्ड अंगावरती मिरवलं आणि त्याला आनंद होता, तो त्याला वेगळी व्हॅल्यू होती. असं ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तो बदल असा झाला आहे की गोल्ड नको, आर्टिफिशियल ज्वेलरी इज फाईन, त्याच्यात खूप वेगवेगळे प्रकार येतात. मग एवढं गोल्ड ठेवून, म्हणजे आता
गेले वर्षभरात गोल्डचा भाव वाढलेला आहे, परंतु तो तसंच राहणार नाही ना. ते मार्केट खूप काही काही वेळेस असं बघितलं आहे आपण की कितीतरी वर्ष गोल्डचा भाव वाढलेला नाही आहे. त्यामुळे गोल्डमध्ये जर एक्सपोजर घ्यायचा असेल तर गोल्ड ETF वुड बी बेटर, बिकॉज गोल्ड जर फिजिकल घेतलंस तर तू परत त्याच्यात स्टोरेज कॉस्ट आणि बाकी बऱ्याच कॉस्ट येतात. त्यामुळे गोल्ड ETF इज सो कन्व्हिनियंट असं. ग्रुप इन्शुरन्स की पर्सनल इन्शुरन्स? सो हा एक चांगला प्रश्न आहे ॲक्च्युली. खूप वेळा असं होतं की आपण नोकरीला लागतो आणि अक्षरशः 10-10 वर्ष नोकरीमध्ये पुढे नोकऱ्या चेंज पण होतात, पण आपण इन्शुरन्सकडे जातच नाही, वैयक्तिक इन्शुरन्सकडे. तर मला असे केसेस किती आहेत की समजा तू एका कंपनीत काम करतोयस आणि दुसऱ्या कंपनीमध्ये तुला चांगली ऑफर आली आणि तू तिथे स्विच करतोय आणि अचानक समजा एक आठवड्याभराची सुट्टी घेतलीस मध्ये आणि समजा तू कुठे व्हिएतनामला फिरायला गेलास किंवा इथे गोव्याला फिरायला गेलास आणि समुद्र किनाऱ्यावरती काहीतरी आपला अपघात पडलो, रस्त्यावरती पडलो, तेव्हा इन्शुरन्स अमाऊंट कुठे आहे? आपल्याकडे इन्शुरन्सच नाही आहे. सो वैयक्तिक इन्शुरन्स जरी काय होतं, खूप वेळा काय होतं की त्याच्याकडे ना आपण कॉस्ट म्हणून बघतो की अरे ऑफिसचा इन्शुरन्स आहे तर कशाला वैयक्तिक इन्शुरन्स, पण असं करायचं नाही. सो इन्शुरन्समध्ये एक फंडा आहे की इन्शुरन्स इज टू बी टेकन वेन इट इज नॉट निडेड, की जेव्हा त्याची जेव्हा गरज लागते ना तेव्हा तुम्हाला इन्शुरन्स पण कधी कधी मिळणार नाही किंवा हायर कॉस्टनी त्याच्यामध्ये मिळू शकतो. आणि अनफॉर्च्युनेटली हॉस्पिटलची पायरी चढताना आपल्याला इन्शुरन्सची आठवण येते, हे विदारक सत्य आहे. त्यामुळे आन्सर हेच आहे की ऑफिसचा जर इन्शुरन्स असला तरीसुद्धा आपला एक वैयक्तिक रोबस्ट हेल्थ इन्शुरन्स पाहिजे. शेवटचा याच्यातला प्रश्न, रिटायरमेंट प्लॅनिंग कधीपासून केली पाहिजे? कालपासनं. मग त्याचं उत्तर असं आहे की ज्या दिवशी तुमचा पहिला पगार येतो किंवा ज्या दिवशी तुमची पहिली मिळकत येते त्याच दिवसापासून रिटायरमेंट प्लॅनिंग करायला सुरुवात केली पाहिजे. जनरली असं बघितलं जातं की आपली जी इमिजिएट स्वप्न असतात, म्हणजे यंग मुलांविषयी बोलतोय मी, की मला एक बाईक घ्यायची आहे किंवा मला काहीतरी सोन्याची चेन करायची, वॉट एव्हर जे काही स्वप्न असू शकतात, तिथे तो पैसा खर्च येतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की छोट्या छोट्या अमाऊंटमधनं आपलं आयुष्य आपण बदलू शकतो. सो गुंतवणूक तुमच्याकडनं ना फक्त डिसिप्लिन मागते. म्हणजे वेल्थ क्रिएशनचा पहिला मुद्दा हा डिसिप्लिन आहे, संयम आहे. अमाऊंट डझंट मॅटर. सुरुवातीला तुमचा पगार कमी असेल, तुमचा 25,000 रुपये पगार असेल, मग त्यापैकी 20% तुम्ही गुंतवणूक चालू करा ना. हळूहळू जसा पगार वाढेल त्या प्रमाणात तुम्ही गुंतवणूक वाढवा. आणि मगाशी जसं म्हटलं की डोक्यामध्ये हे ठेवायचं की माझा 80%च सॅलरी आहे. आम्ही असं बघितलं की पैसा आणि वेळ जेवढा कमी असतो त्याच्यातही आपलं भागतं. म्हणजे कॉर्पोरेटचं उदाहरण देतो की जेव्हा आम्हाला काही प्रोजेक्ट दिला जायचा, जनरली समजा डिपार्टमेंट हेडनी प्रोजेक्ट दिला, सुरुवातीच्या काळाचं सांगतो तुला, तेव्हा आम्हाला असं वाटायचं की ह्याला तर 1 तास लागणार, एक महिना लागणार आहे हा प्रोजेक्ट कंप्लीट करायला. तर त्याच्यानंतर आम्ही 1 महिन्याचं प्लॅनिंग करायचो आणि नंतर तो नेक्स्ट डे मीटिंगला असं सांगायचं सर की नाही हे आपल्याला पुढच्या आठवड्यात पाहिजे. तर आम्ही पुढच्या आठवड्यात ते प्रोजेक्ट तो कंप्लीट केलेला आहे. त्यामुळे माझं तर एकदम स्पष्ट मत आहे, पैसे आणि वेळ जेवढे कमी असतील त्याच्यातही आपण भागवू शकतो. तर या पद्धतीने विचार केला पाहिजे असं. धन्यवाद सर, तुम्ही लोकसत्तेसाठी वेळ दिला आणि आमच्या वाचकांना आणि प्रेक्षकांना खूप चांगली माहिती दिली. बऱ्याचदा आपण इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्टबद्दल बोलत असतो, वेगवेगळे पर्याय काय आहेत ते बघत असतो, पण आज सरांनी गुंतवणूक करताना मानसिकता काय हवी आणि हा सगळ्यात बेसिक आणि मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आज त्याबद्दल आपण इथे चर्चा केली आणि मला वाटतं लोकसत्ताचे सगळे वाचक आहे त्याआधी ही काय गुंतवणूक मानसिकता हे जाणून घेतील. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. धन्यवाद.